श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या मुलांच्या आयुष्यात अडचणी, अभ्यासात अडथळे, हट्टीपणा, भीती, ग्रहदोष, विघ्न सतत येत असतील, घरात कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसेल तर 22 जानेवारी 2026 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे माघी गणेश जयंती. माघी गणेश जयंती हा दिवस अजिबात चुकू नका, कारण हा तो एक दिवस आहे ज्या दिवशी आईने मनापासून केलेली गणपतीची प्रार्थना मुलांचं नशीब बदलू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माघी गणेश जयंतीचे महत्त्व. या दिवशी आईने मुलांसाठी कोणता एक अतिशय अचूक असा उपाय करायचा आहे, कोणती वस्तू गणपतीला अर्पण करायची आहे जेणेकरून सर्व दोष, विघ्न, संकटे दूर होतील, मुलांच्या अभ्यासात जबरदस्त प्रगती होईल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर भरभरून अशी कृपा होईल. माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला माघी गणेश जयंती साजरी केली जाते. ही ती तिथी आहे ज्या दिवशी भगवान गणपतीचा अवतार पृथ्वीवर झाला. भाद्रपदातील गणेश चतुर्थी ही लोकोत्सव आहे, पण माघी गणेश जयंती साधना, व्रत आणि विशेष फलदायी पूजा मानली जाते. शास्त्रांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की माघे तू गणानाथ जन्मोत्सव विशेषतम फलदायक, म्हणजे माघ महिन्यात गणपतीची पूजा केल्यास ती हजारो पटीने अधिक फल देते. माघी गणेश जयंती का अत्यंत महत्त्वाची आहे? कारण सर्व विघ्नांचा नाश होतो, विद्या, बुद्धी, स्मरणशक्तीत वाढ होते, ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष शमन होते, मुलांचे मन स्थिर होते, अभ्यासात लक्ष केंद्रित होते, भीती, चिडचिड, हट्टीपणा कमी होतो, आई वडिलांचे कष्ट सफल होते. विशेषतः आईने मुलांसाठी केलेली प्रार्थना या दिवशी कधीही निष्फळ होत नाही. माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करावी, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचे पान किंवा गंगाजल टाकून आंघोळ करावी. स्वच्छता आणि सात्विकता या दिवशी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे मांसाहार टाळावा, कांदा लसूण टाळावा, खोटे बोलणे, वाद टाळावा. गणपतीची पूजा कशी करावी? पूजा म्हणजेच देवघर स्वच्छ करा, लाल किंवा पिवळे वस्त्र घाला, गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा, तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा, दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळेस किंवा 21 वेळेस जप करा. गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. दुर्वा म्हणजे शांती आणि समृद्धी आणि बुद्धी. मोदक अर्पण करा. शक्य नसल्यास तर गुळ खोबऱ्या जे आहे तर तेही तुम्ही अर्पण करू शकता. मोदक हे ज्ञानाचा प्रसाद मानला जातो. लाल फूल अर्पण करा. लाल रंग हा शक्ती आणि यशाचे प्रतीक मानले जाते. आईने मुलांसाठी करायचा सर्वात शक्तिशाली उपाय या दिवशी आपल्याला करायचा आहे. जर आईने या दिवशी गणपतीला ही वस्तू अर्पण केली तर त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल, अडचणी, दुःख, संकटे दूर होतील आणि त्याचबरोबर सर्व दोषातून सुद्धा सुटका होईल. तर या दिवशी बघा काय होतं, प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलांची, माझ्या मुलींची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या त्यांच्या जीवनात नसाव्या. आणि त्याचबरोबर आपल्याला अशाही अनेक समस्या येतात की मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा जो आहे तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला असतो. मुलं कोणाचंच ऐकत नाही, मोठ्यांचं, आईवडिलांचं ऐकत नाही. त्याचबरोबर अभ्यासात कुठेतरी अनेक प्रकारच्या समस्या येतात किंवा कुठेतरी ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात. कुठेतरी अनेक जे नकारात्मकता आहे तर त्यांच्या जीवनामध्ये त्याचा प्रभाव जास्त प्रमाणात झालेला असतो. आणि ह्या सर्व ज्या काही अडचणी असतात, हे सर्व जे काही संकट असतात ते सर्व संकटे दूर करण्यासाठी माघी गणेश जयंती हा अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. तर गुरुवारी प्रत्येकाने गणपती बाप्पांना ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे आणि यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. हा उपाय जो आहे तर तो लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत, मुलींपर्यंत करू शकता. घरामध्ये विटाळ, सुतक, पेरड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, संकटमोचन, विघ्नहरत आहेत. गणपतीची सेवा ही घरामध्ये केल्यामुळे सर्व संकट आणि सर्व जे काही दोष आहेत तर त्याचा सर्व त्रासांपासून आपल्याला सुटका मिळत असते. आणि कोणताही उपाय ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस तो भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा असतो. त्यावेळेसच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया.
यासाठी सर्वात प्रथम आईने किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालू शकतो. आता सर्वात प्रथम आपण ज्या पद्धतीने गणपतीची सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या पद्धतीने करून घ्यायचा. अभिषेक शक्य असेल तर अभिषेकसुद्धा करू शकता मूर्तीवरती. आणि गणपतीला या दिवशी अभिषेक जर केला तर गणेश तत्व जे आहे तर ते नक्कीच आपल्या घरामध्ये जागृत होतात आणि पृथ्वी तलावरती या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहेत. त्यामुळे ह्या तत्वांमध्ये केलेले उपाय हे खूप फायदेशीर असतात. या दिवशी घरामध्ये संकट नाशक गणेश स्तोत्रम, त्याचबरोबर गणपती अथर्व शीर्षम आणि त्याचबरोबर ऋणमुक्ती गणेश स्तोत्रम, ओम गण गणपते नमः या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण आवर्जून करायचं आहे. पठण जर शक्य नसेल तर श्रवण जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता काय करायचं आहे तुम्हाला, सर्वात प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटोला गंध, फुलं, अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे. दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. तर तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. 21 दुर्वा घेत असताना त्या व्यवस्थित असावा. एक दुर्वा जी आहे तर ती 3 काड्यांची बनलेली असते. तर अशी एक दुर्वा, अशा 21 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत. 21 दुर्वा घेतल्यानंतर त्याची जी जुडी आहे तर ती आपल्याला आपल्या हातामध्ये धरायची आहे आणि गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे. दिवा प्रज्वलित असावा आणि ह्या दुर्वाच्या आहे तर त्या आपल्या ओंजळमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे. दुर्वाचे जे देठाकडचा भाग आहे तर तो गणपती बाप्पांकडे करायचा आणि दुर्वांकडचा भाग हा आपल्याकडे करायचा. आणि त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं या ठिकाणी 11 वेळेस पठण करायचं आहे. 11 वेळेस जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती लावून द्या आणि फक्त तुम्ही ऐकलं, श्रवण केलं ह्या दुर्वा हातामध्ये धरून तरीसुद्धा चालू शकतं. पण 11 वेळेस आवर्जून आपल्याला ह्या पठण करायचे आहे. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या दुर्वा जर आपण मुलांच्या हातात दिल्या आणि मुलांना ते गणपती अथर्व शीर्षण पठण करायला लावलं किंवा त्यांनी श्रवण केलं तर चालेल का? हो, चालू शकतं, काहीही अडचण नाही आहे. स्वतः मुलांनी जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालू शकतो. त्यानंतर ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणांवरती अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना सुद्धा आपल्याला जो देठाकडचा भाग आहे तर तो गणपती बाप्पांकडे ठेवायचा आणि जो दुर्वांकडचा भाग आहे तर तो आपल्याला आपल्या साईडला करायचा आहे. अशा पद्धतीने ह्या दुर्वा तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. तुमच्या मुलांच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, दोष आहेत, विघ्न आहेत तर ते दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची. असा हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. त्यानंतर ह्या दुर्वांचं काय करायचं, तर ह्या दुर्वा दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायच्या आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे किंवा एखाद्या झाडाखाली वगैरे जरी तुम्ही टाकल्या तरीसुद्धा चालू शकतात. तर असा हा उपाय तुम्ही या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही करून बघा आणि बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.